जे पत्रकार आहेत ते क्रिकेटपेक्षा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि पत्रकारितेमध्ये अधिक जास्त व्यस्त असतात. तितकासा प्रॅक्टिस करायला वेळ जरी मिळाला नसेल तरी देखील आम्ही या स्पर्धेमध्ये खेळाडू भावनेने आणि खेळाडू वृत्तीने मैदानामध्ये आलोय आणि निश्चितच मैदानामध्ये उतरत असताना आमचा 100% एफर्ट देणार आहोत. रन्स किती बनवायच्या त्या पलीकडे आलेल्या बॉलला मेरिटनुसार खेळण्यावर आमचा भर राहणार आहे आणि अधिकच्या धावा कुठण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. वाह, अप्रतिम. चांगला आत्मविश्वास आणि त्याच करता टीम पोलादपूर संघाला या स्पर्धेकरता आम्ही आपल्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. विश यू ऑल द बेस्ट. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं पहिला मॅचला क्रिकेटच्या या रंगारंगी सोहळ्याला खऱ्या अर्थानं होणार आहे सुरुवात. एका बाजूला असतील ना ते टीम पोलादपूर प्रेस क्लब अगेन्स्ट यजमान गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब. तर पहिली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आमचे अजयजी नाडकर साहेब त्या ठिकाणी सज्ज झालेत. अर्थातच टीम गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनचा जर विचार केला ना, या टीमचा विचार केला ना, तर या टीम मध्ये 3 असे खेळाडू आहेत की ज्यांनी माणगाव तालुक्यातील असोसिएशनच्या अध्यक्षपद भूषवलं आहे. सन्माननीय आमचे वैभवजी टेंबे साहेब, ज्यांनी नुकतीच एक मोठी स्पर्धा माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग संपन्न करून दाखवली, त्याचे ते अध्यक्ष राहिले. लोणेरे गोरेगाव असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ती आमचे मार्गदर्शक सन्माननीय अजयदादा नाडकर साहेब, हे देखील श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले. त्याचबरोबर ती आमचे सन्माननीय बाबू माने साहेब, हे देखील इथून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या छत्रपती शंभूराजे असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेत. म्हणजे टीम गोरेगाव लोणेरे असोसिएशन अर्थातच जी प्रेस क्लब असोसिएशन आहे, या टीमकडे एक चांगल्या दर्जाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. आमचे चंद्रकांत सर आहेत, स्वतः आमचे भारतजी गोरेगावकर साहेब त्या ठिकाणी या टीमला लीड करत आहेत. म्हणजे एक चांगल्या दर्जाची टीम त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला सामना असेल यजमान गोरेगाव विपक्ष टीम पोलादपूर प्रेस क्लब यांच्या माध्यमातून. एक चांगल्या दर्जाची लढत मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. वैभव टेंबे, अजयजी नाडकर, सिकंदरजी, चंद्रकांतजी आणि एक त्यांची संपूर्ण टीम. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. सन्माननीय अंकुशजी खडस, सन्माननीय किशोरजी पिसाट यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने माझे गोरेगाव आणि पंचकृषीतले नागरिक, ग्रामस्थ, हितचिंतक या ठिकाणी येत आहेत. सहृदय त्यांचं मी या ठिकाणी शाब्दिक सुमनाने हार्दिक स्वागत करतो. आता यानंतरचा सामना मी पंचांना विनंती करतो की त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि 4 षटकांचा सामना होईल. 4 षटकांचा. धन्यवाद. या ठिकाणी आलेल्या आपण सर्व अतिथींचं, आलेल्या सर्व मान्यवरांचं गोरेगाव लोणेरे प्रेस क्लबच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 4 षटकांची मॅच असेल, 4 षटकांचा सामना असेल. अर्थातच या पहिल्या मॅच मध्ये, या पहिल्या षटकामध्ये अर्थातच टीम पोलादपूर संघ किती धावा बनवणार, कोण ठरणार, सन्माननीय भारतजी गोरेगावकर साहेब यांच्या टीमचं आगमन होताना एक शिस्तप्रिय असा हा संघ मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. अगदी लाईनअप्स मध्ये जाताना पाहायला मिळतोय. भारतजी गोरेगावकर, वैभवजी टेंबे, तदनंतर ओम, त्यानंतर जर्सीवरती दादा नाव कोरलंय आमचे अजय दादा नाडकर, पांडुरंगजी माने, चंद्रकांतजी साहेब, त्यानंतर परेशजी पाहायला मिळतील, सिकंदर आपल्याला पाहायला मिळतील. तर ही गोरेगावची स्टारकास्ट गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब टीम मैदानाच्या आतमध्ये झाली आहे इन. पहिला सामना यजमान खेळताना पाहायला मिळतील. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना विनंती असेल आपणही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तत्पूर्वी देऊया एक संधी आपल्या डीजे मास्टरना. चला दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. दोन्ही संघ टीम पोलादपूर आणि टीम गोरेगाव. विनंती असेल आपणास आपला 12वा प्रतिनिधी जो 12th मॅन असेल तो आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येईल.
त्या अर्थानं टीम यजमान गोरेगावचा संघ मैदानाच्या आतमध्ये व्हाईट जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून पेन इथं स्पर्धा झाली होती, जिथं उपविजेता हा संघ ठरला होता. अलिबाग इथं देखील स्पर्धा झाली होती, जे पहिलं सत्र होतं. तिथं देखील आमचा गोरेगावचा संघ त्या ठिकाणी उपविजेता, आणि मागील वर्षी महाड या ठिकाणी हा संघ चॅम्पियन्स ठरला होता. आणि मागील वर्षीचं चॅम्पियन्स पद बरकरार ठेवण्याकरता हे चॅम्पियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाव आहे टीम गोरेगाव. भारतजी गोरेगावकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये स्वतः कोचिंगच्या भूमिकेत पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाचं काम, या गोरेगावची आन बान शान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे भारतजी गोरेगावकर मैदानाच्या आतमध्ये. पण या टीम मध्ये जर विचार केलात ना, तर एक व्यावसायिक मोठं नाव, लोणेरे गोरेगाव विभागाचं नाव ज्यांनी मोठं केलंय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग सारखी भव्य दिव्य मोठी स्पर्धा ज्यांनी सत्यात उतरवली, ग्रामीण खेळाडूंकरता एक मोठं प्लॅटफॉर्म ज्यांनी खऱ्या अर्थानं निर्माण करून दिला, ते पुढारीचे पत्रकार वैभवजी टेंबे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलचे पत्रकार आमचे सन्माननीय अजयदादा नाडकर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तद्वत सिकंदरजी पाहायला मिळतील. चंद्रकांतजी त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिझन मध्ये पाहायला मिळतील. स्वतः भारतजी गोरेगावकर साहेब मिडॉनला अगदी छातीचा कोट करून उभे आहेत. परेशजी आपल्याला पाहायला मिळतात, जे कव्हरला उभे आहेत. तद्वत पॉइंटला वैभवजी पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवलं गेले. 4 षटकांचा खेळ या दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये जिथं 2 षटकं एका गोलंदाजाला हाताळायची आहेत. चला स्पीडअप करायचं, बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टीम पोलादपूर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे आहेत. डी सेम मास्टर्स, चला विनंती, टीम पोलादपूर. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. जरा बॅटर्सचं नाव सांगायचंय. टीम पोलादपूर बॅट्समन नेम. 12वा प्रतिनिधी याच कारणानं कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. संदीप जाबडे, मोनिश शिर्के. ऑन स्ट्राइक कोण आहेत? मोनिश, संदीप. चला गोलंदाजी ट्रॅक वरती असतील आमची लोणेरे एक्सप्रेस वैभव टेंबे, जे पॉवर प्लेचे पहिलं षटक हाताळतील. तर मोनिश स्ट्रायकिंग एंड वरती. जरा स्कोरर कोण काम करणार आहे का? इथे प्रदीप जोशी सर आलेले आहेत. त्यांचं लोणेरे गोरेगाव प्रेस असोसिएशन कडून स्वागत करत आहे. सर एकच मिनिट, त्या ठिकाणी स्कोरर येत आहेत, स्कोरर आलेले आहेत मोनिश, आणि त्याचबरोबर ती पहिला बॉल वैभव टेंबे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल यावेळेस स्क्वेअर कडल के हाताने पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मानला, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. पहिल्या बॉल वरती सिंगल आलंय. श्री गणेशा झाले. टीम पोलादपूर प्रेस क्लबचा टाळ्यांच्या गजरात अगदी पहिल्या धावेचा सन्मान केलाय पाठीराख्यानं. मोनिशच्या बॅट मधून एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. मोनिश आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम पोलादपूर प्रेस क्लब असोसिएशनच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव टेंबे पाहायला मिळत आहेत. ही लोणेरे एक्सप्रेस आहे. राईट टू मोर द विकेट गोलंदाजी. हो, यावेळेस पुढे सरसावले होते. तदुवात मात्र पॉइंट रिझन मध्ये पुन्हा फील्ड केले जाईल. एक सिंगल पाहायला मिळेल. सिंगलनं 2 धावा स्कोर कार्ड वरती.
एक चांगल्या दर्जाची त्या ठिकाणी बॅटिंग अपेक्षित आहे टीम पोलादपूर प्रेस क्लब यांच्या माध्यमातून, कारण समोर जर तुम्ही पाहिलेत ना तर विपक्षी संघ आहे तो म्हणजे टीम गोरेगाव, ज्यांचं या वर्षीचं हे यजमान पद आहे. मागील वर्षी ते महाडमध्ये चॅम्पियन्स ठरलेत आणि हे चॅम्पियन्स पुन्हा मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. चांगला स्ट्रोक आहे, टॅप शॉट. या दरम्यान कव्हरला परेश, त्या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळाली आहे, सिंगल अर्जित केली आहे. वा, काय बॅटिंग राहिली आहे, काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे वैभव टेंबे यांच्या माध्यमातून. 3 बॉल फेकलेत, अद्याप 3 धावा खर्च केलेत. अगदी मागील महिन्यात MGPL झाली होती, त्या MGPLचं अध्यक्षपद भूषवलं होतं, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग संपन्न झाली. ते वैभवजी टेंबे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत, पण सगळ्यांच्या नजरा लोकल बॉय भारतजी गोरेगावकर यांच्यावरती असणार आहेत. पुढील बॉल, ओ काय बॉल आहे पा, अप्रतिम बॉल. अगदी गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर हलकासा राईज झाला बॉल, तद्वत मात्र जर विचार केला ना तर हा डॉट बॉल आलाय सरळ थेट सिकंदर यांच्या हातामध्ये जाऊन थेट विसावला जातोय. विद्यमान अध्यक्ष आहेत ते लोणेरे गोरेगाव असोसिएशनचं नाव आहे वैभव टेंबे. तुम्ही मिड ऑनला बघताय, मिड ऑफला आमचे अजय दादा नाडकर, तदनंतर बाबूशेठ माने देखील पाहायला मिळतील. कोला टाकलेला बॉल पुढे सरसावले, खोदून काढलेत, मिड ऑनला फंबलिंग, तद्वत मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी सफल झालाय. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती ऍड होतील. दुहेरी धावेनं 5 धावा स्कोर कार्ड वरती. 5 बॉल फेकलेत, अद्याप 5 धावा पाहायला मिळतील. खूप साऱ्या धावा बनवाव्या लागतील टीम पोलादपूर संघाला, कारण चंद्रकांत जी आहेत, सिकंदर आहेत, अजेश दादा आहेत, वैभव आहे. खूप सारी बॅटिंग लाईनअप गोरेगाव टीम कडे आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल, कोला टाकला, मिनी हेलिकॉप्टर लँड होईल, तद्वत मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल पाहायला मिळतीये. सिंगल न स्कोर कार्ड जाईल ना पुढे, तो 6 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बनल्यात 6 धावा. या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जरूर बनल्यात. तद्वत जर विचार केला ना तर येणारं षटक क्रमांक दुसरं हे फेकण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती कोणाला प्राचारण केलं जाणार, कोण येणार हे दुसरं षटक फेकण्याकरता. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा, एक दमदार असं आयोजन या वेळेसकर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब यांच्या माध्यमातून रायगड प्रेस असोसिएशन संलग्न पत्रकार चषक 2025 चंद्रकांत जी आलेत, ज्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. आपला अनुभव ते या मैदानाच्या आतमध्ये पणाला लावतील. आपला अनुभव त्याचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये त्यांना द्यावा लागेल. तदनंतर मात्र आउटफील्ड सजवण्यात येत आहे. एक्स्ट्रा कव्हरला परेश जी यांना हलवलंय. दारू का तुला दारू? धन्यवाद डीजे मास्टरची एक कमाल असते. इतर ठिकाणी त्यांना वाजवा म्हणून पाठी लागावं लागतं, क्रिकेटमध्ये थांबवा म्हणून त्यांच्या मागे लागतात. पुढील बॉल, हा पहिला बॉल होता. वा, चांगला बॉल पाहायला मिळतोय चंद्रकांतजी यांच्या माध्यमातून. पहिला बॉल, रोहा संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचं खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतो. वा, चांगला मिनी हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा पंखा फिरवला होता जिथं लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावलाय 7 या आकड्यावरती. संत गतीनं आता मात्र कुठेतरी धावा या बनवताना पाहायला मिळते टीम पोलादपूर संघ. माननीय दिलीप भाई शेठ आले तर त्यांनी व्यासपीठावर यावा आणि विनोद बागडे यांनी पण यावे. आलेल्या गोरेगावच्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस मात्र मिड विकेट रिजनला त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळतील. वा, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगलला डबल मध्ये जरूर कन्वर्ट केले. त्या ठिकाणी मिड विकेटला डीपला वैभव टेंबे पाहायला मिळत आहेत. या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील, 9 बनल्या जातील. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना अनेक मान्यवरांची मांदी आली या मैदानामध्ये. अर्थातच या सोहळ्याकरता अनेक मान्यवर त्या ठिकाणी दाखल होत असताना आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करणार आहोत.
चांगला बॉल आउट ऑफ दी ऑफ काढले, ज्याच्यामध्ये यशस्वी झाले चंद्रकांतजी. एक डॉट बॉल या दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळेल. धावफलक मात्र जैसे ते. गोरेगावचे सरपंच जुबेरभाई अब्बासी यांचं मैदानात आगमन झालंय. त्यांचं गोरेगाव लोणे प्रेस असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. या ठिकाणी सन्माननीय आमचे महाड नगरीचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संदीप जाधव यांचं या मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं गोरेगाव लोणे प्रेस असोसिएशन वतीने हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर उपस्थित. फटका फसलाय. भारतजी गोरेगावकर चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. शर्तीचे प्रयत्न. या ठिकाणी बॅटर्सनं खेळपट्टी सोडली आहे आणि धावचीच्या स्वरूपात वा काय खेळाडू वृत्ती दाखवली आहे. बॅटर्सनी त्या ठिकाणी खेळपट्टी सोडली आणि हे विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतंय धावचीच्या स्वरूपात. 10 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल या षटकातला शेष. या गोरेगाव नगरीचे सन्माननीय सरपंच जुबेरभाई अब्बासी, त्याचबरोबर ती महाडचे रोहा टीमनी इथं व्यासपीठावर संपर्क करायचा आणि इथं उपस्थित राहावे. रोहा टीम. नवीन बॅटर श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय माजी नगराध्यक्ष महाड नगरीचे आमचे संदीपजी जाधव साहेब हे देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतील व्यासपीठावरती. आलेल्या सर्व अतिथींचं आपण गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब यांच्या वतीनं स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात 5च्या सरासरीनं फक्त 10 धावा. एक चांगली बॅटिंग त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे टीम पोलादपूर प्रेस क्लब यांना. फक्त 10 धावा बनलेत. ओम गोलंदाजी ट्रॅक वरती येईल का? येस इट इज. A1 गोलंदाजी करावी लागेल या A1 ओमला. नंबर 1 गोलंदाजी करणार का? ओम गोलंदाजी ट्रॅक वरती. श्रीकांत ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3. पहिला बॉल राईट टर्म ओव्हर द विकेट्स. कोला टाकलेला बॉल यावेळेस वॅकंट एरिया मध्ये चेंडू लँड होत असताना सिंगल कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न. दुहेरी ही कंप्लीट. या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होत असताना 12 बनल्यात. एक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना टीम पोलादपूर संघ पाहायला मिळतोय. संघर्ष करावा लागेल, खूप सारी मेहनत घ्यावी लागेल, बऱ्याचशा धावा जमवाव्या लागतील, बनवाव्या लागतील. फुलटॉस होता यावेळेस मात्र लॉंग ऑनला चांगला फटका सजवलाय. तिथंही प्रोटेक्शन पाहायला मिळतील. तद्वत मात्र एक सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न होईल का यशस्वी? वाह, काय रनिंग बिटवीन राहिली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. या 2 धावेनं 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संघर्ष करतायत टीम पोलादपूर संघाचे बॅटर्स. पुढील बॉल ओम या गोलंदाजाचा. लोअर फुलटॉस होता यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका सजवलाय. अजयजी नाडकर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक सिंगल आली आहे. सिंगल स्कोर कार्ड पुढे सरसावला जाईल. 15 या आकड्यावरती. कोशिश करावी लागेल. संघर्ष भरी जिंदगी में ख्वाहिशें हजार रखो, पूरी हो ना या हो पर कोशिशें बरकरार रखो. इथं ती कोशिश करताना पाहायला मिळते. हे बॅटर्स टीम पोलादपूर संघाचे. वाह, शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस फेकली आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून आली आहे. आपलातून डॉट बॉल या दरम्यानच्या कालावधीत ओमच्या माध्यमातून A1 गोलंदाजी करतोय ओम. 15 धावा स्कोर कार्ड वरती. पुढील बॉल टॅप शॉट या दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळेल. वैभवजी त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतील का? सोडून दिलाय. चांगले प्रयत्न. परेशजी त्या ठिकाणी आले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. बहुधा मोनीस थकले धावून खेळपट्टीवरती. बोलकी देहयष्टी आहे पण अजूनपर्यंत मोठे फटके आले नाहीत. 2 धावा ऍड होतील. 17 धावा स्कोर कार्ड वरती बनल्या जातील पोलादपूर संघाच्या माध्यमातून. पुढील बॉल ओमचा. याही वेळेस कव्हर रिजन मध्ये चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. परेशजी चेंडू खाली येतील का? वा, चांगलं क्षेत्ररक्षण. धडपड आहे. मैदानाच्या आतमध्ये पडझड पाहायला मिळते. एका धावे करता संघर्ष करताना एक खेळाडू पाहायला मिळत आहेत. 1 शॉट आली आहे म्हणजे ही एकच धाव ऍड होईल. एकेरी धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल 18 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आले 6ची सरासरी. 6च्या सरासरीनं बनल्यात
18 वन शॉर्ट आहे. 18 धावा स्कोर कार्ड वरती. स्लॉगवरचं षटक बाकी. शेवटच्या 6 बॉल मध्ये किती बनणार टीम पोलादपूर संघाच्या माध्यमातून. श्रीकांत असतील. श्रीकांत ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. बघा मगाशी अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टीम पोलादपूर संघाच्या कर्णधारानं स्पष्ट केलं होतं, आम्ही इथं फक्त खेळायला आलो, क्रिकेट खेळायला आलोय, आनंद घ्यायला आलोय, आमचा एफर्ट्स आम्ही प्रत्येक बॉल वरती देणार. आणि इथं मात्र प्रत्येक बॉल वरती खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जाचं संघर्ष करताना पाहायला मिळतात हे दोन्ही बॅटर्स. अगदी ब्लाइंड हिट केलंय. वॅकेंट एरियामध्ये जाईल की हातात जाईल बाबू माने त्या ठिकाणी पाहायला मिळाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपला मात्र त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. 2 धावा या पहिल्या बॉल वरती आणि या दुहेरी धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल 20 या आकड्यावरती. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अद्याप जर विचार केला तर कुठलाही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये. वा चांगला उचललाय फटका हवेमध्ये. परेश त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चांगला झेल टिपलाय. धक्का क्रमांक दिलाय दुसरा टीम पोलादपूर संघाला. मैदानाच्या आतमध्ये इन होतील. बॅटर्स नेम शाकीर, जाकीर, जाकीर, जाकीर हुसेन साहेब यांचं एक नाव होतं. तबला वादक प्रख्यात. आणि जाकीर सर नवीन मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. वैभव टेंबे आगोगणारी गोलंदाजी. फटका हवेमध्ये. भारत सर कॅच पकडणार का? बराचसा उंच गेलेला बॉल. पुन्हा परेश आले. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत वैभव टेंबे. लोणेरे एक्सप्रेसनं ठोका डीजे. रोहित रातोडकर आणि प्रेस क्लबच्या वतीने इथं रोहित रातोडकर साहेबांचं आणि केतन बामनलकर यांचं स्वागत केलं जातोय. तर त्यांना धन्यवाद. नवीन व्यासपीठावर येऊन मैदानाच्या आतमध्ये प्रकाश कदम आपल्याला पाहायला मिळतील. असं नसतं व्हावं प्लीज. वैभव टेंबे ऑन हॅट्रिक बॉल असेल. या मॅचची पहिली विकेटची हॅट्रिक वैभवजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? वा चांगला स्ट्रोक आहे. बॅक टू द बॉलर स्ट्रोक एक्झिक्यूट केला. यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये एक सिंगल पाहायला मिळेल. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावला जाईल 21 या आकड्यावरती. या स्पर्धेचा हा पहिला महत्वपूर्ण सामना. गोरेगाव विपक्ष पोलादपूर अशी ही लढत, ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी. वैभव टेंबे लोणेरे एक्सप्रेस. वा अप्रतिम अप्रतिम बॉल फेकलाय. डॉट बॉल पुन्हा पाहायला मिळतोय. लीव केला गेला अर्थातच गुडले स्पॉटचा बॉल. तद्वत मात्र 5वा बॉल आलाय डॉट बॉल. शेवटचा बॉल या इनिंगचा, या पहिल्या पूर्वार्धातला टीम गोरेगाव संघाचा. अर्थातच अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. 21 ऑन अ स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा माफक बनल्यात टीम पोलादपूर संघाच्या वतीनं. याही वेळेस डॉट बॉल. क्या बात आहे. अप्रतिम शॉट ऑफ लेन फेकली गेली. शेवटचा बॉल ही डॉट बॉल. 22 धावा बनवायच्या आहेत टीम गोरेगाव संघाला. अर्थातच 24 बॉलचा खेळ इथं आलाय संपुष्टात. 24 बॉल मध्ये बनवाव्या लागतील त्या 22 धावा टीम यजमान गोरेगाव संघाला. पहिल्या पूर्वार्धात अगदी कुठलेही मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. कुठल्याही बॅटर्सनी चांगली भागीदारी, कुठल्याही बॅटर्सनं चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बनवली नाही. आणि त्याच कारणानं माफक अशा बनल्या त्या 21 धावा टीम पोलादपूर संघाच्या. चला उत्तरार्धाच्या खेळामध्ये टीम गोरेगाव संघ बनवणार का? गोरेगावचे नेते या 22 धावा माननीय विजयराजजी खुले इथं उपस्थित आहेत.
तर त्यांना रिक्वेस्ट आहे की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतो आहो, त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ उद्योगपती भारत खुले साहेब हे सुद्धा आहे, तर दोघांचंही स्वागत आहे इथं। अप्पा आप बहुत खूबसूरत लग रहे हैं माशाल्लाह, इस उम्र में इतने प्यारे लग रहे हैं आप, तो आप जवानी में कितने खूबसूरत हो गए इसका अंदाजा मैं अभी लगा रहा हूं। प्लीज आप यहाँ पे हमारी बच्चियों से सेठ तुम्ही पण अन्वी सन्माननीय विजयजी खुळे साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय। या गोरेगाव नगरीचे ज्येष्ठ नेते त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण खूप सारं स्वागत करूया, स्वागत करूया सकल जनांचे, उपस्थित मान्यवरांचे, ज्यांच्या येण्याने महत्व वाढले या सोहळ्याचे। आज हा क्रिकेटचा रंगारंगी सोहळा खऱ्या अर्थानं रायगड प्रेस क्लब यांच्या संलग्न गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून या दर्जेदार अशा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन, पत्रकार चषक 2025, एक भव्य दिव्य अशी स्पर्धा तुम्ही आम्ही सारेजण पाहत आहोत। या स्पर्धेचा हा पहिला उद्घाटनीय सामना, अर्थातच मगाशी आपण गोरेगाव पोलीस स्टेशन आणि माणगाव पोलीस स्टेशन यांच्यामध्ये एक मैत्रीपूर्व लढत पाहिली, जिथं माणगाव पोलीस या टीमनं एक चांगल्या दर्जाचं खेळाचं प्रदर्शन करत ती ट्रॉफी आपल्या नावावरती केली। पण इथं या स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चॅम्पियन्स मागील वर्षीचे राहिलेली टीम गोरेगाव, अर्थातच पहिला सामना आपले खेळते, जिथं 22 धावा त्यांना 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत। अनेक मान्यवर या ठिकाणी या व्यासपीठावरती या गोरेगाव नगरीत आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये यजमान गोरेगाव संघ त्या ठिकाणी हा पहिला सामना खेळताना अगदी माफक अशा 22 धावा बनवायच्या आहेत यजमानांना, ज्यांच्याकडे अजयदादा नाडकर यांच्यासारखा एक महत्वाचा फलंदाज आहे, वैभव टेंबे असतील, स्वतः चंद्रकांतजी आहेत, सिकंदर आहेत, ओम गोरेगावकर एक युवा खेळाडू आहे, अगदी A1 बॅटिंग करतो, त्याला देखील संधी मिळाली आहे। अगदी एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून लोकशाहीचा हा चौथा स्तंभ म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलं जातं, खरं तर स्तंभ नसून आधार स्तंभ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, असे हे पत्रकार बंधू, पत्रकारांचा पत्रकारांशी सामना, एक जबरदस्त थीम त्या ठिकाणी पाहायला मिळते या पत्रकार चषकाची। चला बॅटर्स यजमान मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे, क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम पोलादपूर संघ, टीम पोलादपूर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावायचं आहे। सलामीचे दोन्ही बॅटर्स वैभव टेंबे आणि अजयदादा नाडकर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला पुढारीचे पत्रकार, दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र चॅनलचे रिपोर्टर आमचे सन्माननीय अजयदादा नाडकर, एका बाजूला माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष, गोरेगाव लोणेरे असोसिएशनचे अध्यक्ष, तर दुसऱ्या बाजूला श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगावचे अध्यक्ष अजयजी नाडकर। एक महत्वाचं नाव, एक खेळाडू लोणेरे गावाला बिलॉंग करणारा, तर दुसरा खेळाडू हा गारळ या गावाला बिलॉंग करणारा, दोन्हीही खेळाडूंना अगदी या माणगाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय आणि त्याचबरोबर ती पत्रकारितेच्या दुनियेमध्ये देखील आपलं नाव रोशन केलंय। चला गोलंदाज नेम पोलादपूर, बॉलरचं नाव कळवा पोलादपूर संघ, पोलादपूर संघ कृपया गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा। मनोज, धन्यवाद। चला मनोज आलेत गोलंदाज। माझी जिल्ह्यातील पत्रकारांना नम्र विनंती आहे, सन्माननीय पत्रकारांसाठी हे सर्व नियोजन आहे। जिल्ह्याच्या ज्या पण भागातून पत्रकार मित्र माझे आले असतील तर त्यांच्यासाठी अल्पोपहार या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। कृपया आपला आदरातिथ्य आणि स्वागत करण्याची या निमित्ताने संधी द्यावी। जे कोणी आलेले आहेत माझे पत्रकार मित्र संघ यांनी कृपया व्यासपीठाजवळ यायचं आहे आणि रोहा संघाचं मी हार्दिक स्वागत करतो, नागोटण्या संघाचं करतो, सर्वांचं आलेल्या प्रत्येकाचं मी या ठिकाणी स्वागत करतो
आणि विनंती करतो की आपण आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवावी. तर मनोज गोलंदाजी ट्रॅकवरती ऑन स्ट्राईक अजेश दादा नाडकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आपली दादागिरी सिद्ध करणार का, या मैदानाला पुन्हा एकदा आपली झळक दाखवणार का दादा? बॅटनं पहिला बॉल बीमर, नो बॉल. पंचांचा इशारा आलाय, ज्याला लॉंग लेग मध्ये पाठवलंय. पहिल्या बॉल वरती दादाचा वार, धावा मिळतील 4. नाडकर मैदानाच्या सन्माननीय आतमध्ये. दाहिंगे साहेब आले, त्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा खोदून काढले. यावेळेस लॉंग ऑफ रिजनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. वा, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावला जाईल 6 या आकड्यावरती. 22 धावांचं माफक आव्हान ठेवलंय टीम पोलादपूर संघानं यजमान गोरेगाव संघासमोर. पुढील बॉल खोदून काढला. यावेळेस फटका फसला जाईल. पहिला धक्का, वैभव टेंबे माघारी परततील. मिड ऑफला 38 सर्कल मध्ये अप्रतिम झेल टिपला आणि टीम गोरेगाव संघाला दिलाय पहिला हदरा. नवीन बॅटर्स वैभव टेंबे यांनी थोडी निराशा केली आणि माघारी परतले. पण इकडे एक युवा बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. नाव आहे ओम गोरेगावकर. या वर्षीच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. जय बजरंग गोरेगाव संघाचा हा एक नामी खेळाडू. वा, पहिल्या बॉल वरती ओमचा वार. 1 बाउंड चेंडू जाईल सीमा पार. येईल हा चौकार. ओम आलेत बॅटिंग करण्याकरता. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ओमचा जर विचार केला तर अगदी इथून हाकेच्या अंतरावरती असलेल्या छत्रपती शंभूराजे असोसिएशन मध्ये तो जय बजरंग A1 का A1 ओम जलवा. वा, 10 धावा स्कोर कार्ड वरती. ओ, यावेळेस मात्र या ठिकाणी जीव भांड्यात पडला होता. खर तर खूप मोठी विकेट प्राप्त झाली असती टीम पोलादपूर संघाला ओमच्या रूपानं, पण इथं 3 धावा पाहायला मिळतील. या ठिकाणी सन्माननीय आमचे रोहितजी रातवडकर यांच्या माध्यमातून ओमच्या प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आज दिवसभर. म्हणजे खूप मोठ्या दर्जाचा खेळाडू आहे गोरेगाव टीम मध्ये. व्हाईट बॉल या दरम्यानच्या कालामध्ये व्हाईट बॉलनं एक अवांतरनं स्कोर कार्ड पुढे सरसावला जाईल 14 या आकड्यावरती. अजय दादा नाडकर स्क्वेअर कट. यावेळेस शॉर्ट थर्डमॅन मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. एकच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगल घेतली जाते, कंप्लीटही केली जाते आणि तद्वत मात्र 15 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात. 5 बॉलचा खेळ झालाय. संपन्न शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा. गोरेगावचे सदस्य राजेंद्र गोविलकर आले, त्यांचे गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशन कडून स्वागत करण्यात येते. फटका हवेमध्ये होता. यावेळेस मात्र वॅकंट एरियामध्ये चेंडू लँड झाला. तद्वत मात्र 2 धावा या शेवटच्या बॉल वरती कंप्लीट केल्यात. दुहेरी धावाने स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल 17 या आकड्यावरती. 22चं टार्गेट आहे. 17 धावा पॉवर प्लेच्या. लोणेरे गोरेगाव असोसिएशन क्रिकेट स्पर्धेसाठी पनवेल प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब उपस्थित आहेत. त्यांचं इथं सहर्ष स्वागत करीत आहोत. रायगड जिल्ह्यातील तमाम पत्रकार बंधू आज या गोरेगाव नगरीमध्ये अवतरणार, दाखल होणार आणि या क्रिकेटच्या रंगारंगी प्रेस क्लब वाल्यांनी इथं व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे त्वरित. कर्जत संघ आला असेल तर त्यांना विनंती आहे कृपया आपण, कारण रोहावाले आहेत का आता रेडी?
रोहाचे सर्व प्लेयर आलेत का? चला 17 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. संदीप पाटील मॅन फ्रॉम कापडे का दाबडे 17 धावा 22चं टार्गेट आहे आणि हे टार्गेट अगदी यशस्वीरित्या यजमानांच्या माध्यमातून आपल्याला चेस करताना पाहायला मिळते. जिथं आता मात्र 5ची गरज असणार आहे सामना जिंकण्याकरता. 18 बॉल आणि 5ची गरज आहे. चला चला कर्जत टीम आले काय? कर्जत, माझी विनंती आहे कर्जत कराना. संघ आलाय का? यावेळेस लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय अजय दादा नाडकर यांच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट केली. 18 धावा स्कोर कार्ड वरती. ओम फिनिश करणार का या बॉल वरती ही मॅच? 18 झालेत म्हणजे 4ची गरज आहे सामना जिंकण्याकरता. ओम करता पारितोषिक आले आमचे रोहितजी रातवडकर यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकाराला ज्याच्याकरता 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फुल बॅकलिफ्टचा वापर करताना पाहायला मिळतोय. चांगला बॅटिंग टान्स. ओ यावेळेस उडवलाय बॉल हवे मध्ये. फटका फसला जाईल, झेलही टिपला जाईल. A1 ओम बाद होतोय. आहेत. 2 सिनियर म्हणजे विजयराज खुले आणि भारत खुले आणि तसेच केतन बामनोलकर आणि रोहित रातवडकर आणि 4 खिलाडी इंडियन संघाचे प्लेयर आयकॉन राहिलेले आहेत. तर त्यांना इथं मेन भारत भाई यांच्या रिक्वेस्टवर बोलवलं आहे. तसंच प्रदीप भाई पण आहेत, पण ते कोचचं काम करतील. क्या बात आहे. बघा सरपंच साहेबांनी अगदी दाईंचे declare साहेब आहेत, केलंय. तर दाईंचे साहेब अंपायरिंगचं काम चांगल्या पद्धतीने करतील. मी हे टॉस करिता